राज्यातील 286 नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून पालघर जिल्ह्यात सत्ताधारी महायुतीनं निर्विवाद वर्चस्व राखलं आहे. पालघर आणि डहाणू नगरपरिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं बाजी मारली तर जव्हार आणि वाड्यात भारतीय जनता पक्षानं आपला झेंडा फडकवला. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या पालघर नगर परिषदेत शिवसेना शिंदे गट उत्तम घरत यांनी भाजपच्या कैलास म्हात्रे यांचा 5153 मतांच्या फरकानं पराभव केला. पालघरमधील 30 जागांपैकी शिवसेनेनं 19 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलंय, तर भाजपला 8 आणि ठाकरे गटाला 3 जागांवर समाधान मानावं लागलंय. जव्हार नगर परिषदेत भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपच्या पूजा उदावंत यांनी महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाचे रश्मीन रियाज मनियार यांचा पराभव करून नगराध्यक्षपद पटकावलंय. जव्हारमध्ये भाजपनं स्वबळावर लढून हे यश संपादित केलंय. वाडा नगर परिषदेमध्ये अत्यंत अटीतटीच्या लढतीत भाजपच्या रीमा गंधे यांनी शिवसेनेच्या शिंदेगट हिमांगी पाटील यांचा पराभव केलाय. महायुतीमधील 2 मित्रपक्षात इथं थेट लढत झाली होती, ज्यात शेवटी भाजपनं बाजी मारली. डहाणू नगर परिषदेत शिवसेनेचे शिंदेगट राजू माच्छी भाजपचे उमेदवार भरत राजपूत यांचा पराभव करत नगराध्यक्षपदी विराजमान झाले. विजय हा नम्रतेने स्वीकारण्याची गरज आहे. पालघरच्या जनतेने खूप जबाबदारीने शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार उत्तम घरत आणि डहाणूकरांना आणि शिवसेनेचे उमेदवार राजू माच्छी यांना डहाणूकर जनतेने विजय मिळवून दिलेला आहे. यासोबत जवळपास 19 शिलेदार शिवसेनेच्या पालघरमध्ये निवडून आलेले आहेत. आम्ही जे गेल्या अनेक महिन्यांपासून जी मेहनत घेत होतो त्याच्यामध्ये आमच्या पक्षाचे पदाधिकारी असतील, नगरसेवक पदाचे उमेदवार असतील, कार्यकर्ते जनता असेल, त्याने खूप चांगलं सहकार्य आम्हाला केलं. आणि बघा, लक्षात घ्या, आपण राजकारणामध्ये नम्रतेने राहिलं पाहिजे. आम्ही शिंदे साहेब नेहमी आम्हाला असं म्हणतात की तुम्ही बोला कमी आणि काम जास्त करा. हा त्यांचा गुण आम्ही अंगीकारला आणि डहाणू आणि पालघरच्या विजयाने दाखवून दिलं की कोणी कमी आणि छोटा नसतो. जी लोक म्हणत होती की आम्हीच निवडून येणार, 27 नगरसेवक आम्ही निवडून येणार, नगराध्यक्ष मीच होणार, मीपणा टिकत नाही. आम्हीला महत्व आहे. अहंकाराला कुठेही अंत नसतो, पण नम्रतेला निरंतर असतं नम्रता. त्यामुळे या नम्रतेने जनतेने डहाणूच्या आणि पालघर जनतेने आम्हाला विजय दिलेला आहे आणि त्यांच्या हात आम्ही आदर राखतो. आणि यापुढेही पालघर आणि डहाणूच्या विकासाकरता आम्ही सर्व आमची ताकद प्राण लावू. आणि शिंदे साहेबांच्या स्वप्नातील बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या आशीर्वादामुळे ही शिवसेना पालघरच्या आणि डहाणू जनतेला अपेक्षित आहे कामाच्या माध्यमातून निश्चित मिळू. लक्षात ठेवा, ही शिवसेना आहे, बाळासाहेबांनी निर्माण केलेली शिवसेना आहे. दिघे साहेबांचा आशीर्वाद आहे आणि त्यांचं नेतृत्व शिंदे साहेब करतात. त्यामुळे पालघर आणि डहाणूच्या जनतेचा जो प्रेम आहे याचा मी स्वीकार करतो आणि याही पुढे आम्ही आपल्या विकासाच्या माध्यमातून त्यांची सेवा करत राहू हा विश्वास आम्ही येतो. या विजयानंतर जिल्हाभरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत मोठा जल्लोष साजरा केला. या निकालामुळे जिल्ह्यात महायुतीची पकड अधिक घट्ट झाल्याचे चित्र स्पष्ट झालंय. आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा.